सध्या कपाशीवर आपल्याला दोन प्रकारची रोगांची लक्षणे दिसत आहे। त्यामध्ये पहिला जो रोग आहे दह्या रोग आणि दुसरा अनिजीवी करपा। तर दह्या रोगाची लक्षणे आपल्याला जर ओळखायची असल्यास दही शिंपडल्यासारखे पांढरी डाग पडलेली पानावरती दिसतात आणि दुसरं म्हणजे पानांच्या खालच्या बाजूने सुद्धा पांढरी बुरशी वाढलेली दिसते। हे पानं करपतात आणि करपून खाली पडून जातात। अनिजीवी करपा रोगांची लक्षणे आपल्याला जर ओळखायची असल्यास चौकोनी आकाराची काळी डाग आपल्याला पानावरती दिसते, त्यामुळे सुद्धा पानं गोळा होऊन गळून पडतात। तर यामागचं प्रमुख कारण काय? वातावरणात सध्या आर्द्रता जास्त असणे, शेतकऱ्यांनी जास्त युरिया युक्त खतांचा जास्त वापर करणे, यामुळे या रोगांचं आपल्याला लक्षणे जास्त दिसते। व्यवस्थापन करायचं असल्यास जो काही जास्त दाट कापूस झालेला आहे त्या कापसाची आपल्याला शेंडा खुडणी करायची आहे। त्यानंतर नत्रयुक्त खतांचा कमीत कमी वापर करायचा आहे आणि रासायनिक बुरशीनाशकामध्ये नियंत्रण करायचं असल्यास केजोझाईम मिथाइल जो 44% SC आपल्याला मार्केटमध्ये इर्गोन नावाने मिळते, त्याचे 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची आहे। किंवा अमिस्टर टॉप त्यामध्ये अजोस्ट्रॉबिन 18.2% आणि डायफेनकोनाझोल 11.4% या बुरशीनाशकाची आपल्याला 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची आहे।